नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल द ब्राऊन एग्स पोल्ट्री फार्मला. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अशा 10 कोंबड्यांबद्दल ज्या सर्वात जास्त अंडी देतात. मित्रांनो, हा जो पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आहे त्यात आपण 3 प्रकारे उत्पन्न काढू शकतो. पहिलं म्हणजे अंडे विकून, दुसरं म्हणजे पिल्लं विकून आणि तिसरं म्हणजे मोठ्या कोंबड्या विकून म्हणजेच मास प्रोडक्शन करून. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ बनवण्याचं मागे कारण असं आहे की जर आपल्यापैकी कोणाला एक प्रोडक्शनवर काम करायचं असेल, ज्याला अंडे उत्पन्न यात काम करायचं असेल, तर त्यांनी कोंबड्याच्या कोणत्या जातीवर काम करावे जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला अंडे मिळतील. यात जे आपण फर्स्ट ब्रीड बघणार आहोत ते म्हणजे व्हाईट लेगॉन. आणि हे फक्त एग लेईंगसाठीच या कोंबड्यांचं पालन केले जाते. या कोंबड्यांचा बॉडीचा रंग हा व्हाईट कलरचाच असतो. या कोंबड्या जेव्हा 115 ते 120 दिवसाच्या होतात तेव्हा हे अंडे देण्यास सुरुवात करतात. आणि जेव्हा हे अंडे देण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांचं वजन ॲव्हरेज बॉडी वेट हा 1200 ते 1300 ग्राम एवढा असतो. या कोंबड्या एका वर्षाला अंदाजे 300 ते 320 अंडेपर्यंत देऊ शकतात. म्हणजेच ॲन्युअल एग प्रोडक्शन या कोंबड्यांचा 300 ते 320 असा आहे. ह्या कोंबड्यांच्या अंड्यांचा रंग हा व्हाईट कलरचाच असतो. एका अंड्याचं वेट म्हणजेच ॲव्हरेज वेट हा 55 ते 60 ग्राम पर अंडा असा असतो. जर प्राईसबद्दल बोलल्या गेलो तर इंडियन मार्केटमध्ये या कोंबड्या तुम्हाला 40 ते 50 रुपीज पर चिक्स अशा भेटून जातील. या जो चिक्सचा प्राईस असतो ना, हा रिजन टू रिजन किंवा सीझन टू सीझनसुद्धा चेंज होत राहतो. आपण जी सेकंड नंबरची कोंबडी बघणार आहोत ती म्हणजे ससेक्स. या कोंबड्यांचा कलर हा सिल्वर, व्हाईट, रेड अशा कलरमध्ये कोंबड्या असतात. या कोंबड्या जेव्हा 120 ते 140 दिवसाच्या होतात तेव्हा हे अंडे देण्यास सुरुवात करते आणि यांचं ॲव्हरेज बॉडी वेट तेव्हा 1400 ते 1600 ग्राम यांच्या दरम्यान असतो. या कोंबड्या एका वर्षाकाठी 220 ते 300 अंडेपर्यंत देऊ शकतात. या कोंबड्यांचे जे अंडे असतात हे लाईट ब्राऊन कलरमध्ये असतात आणि एका अंड्याचा वेट हा 45 ते 55 ग्राम यांच्या दरम्यान असतो. जर प्राईस बोलू तर 40 ते 50 मध्येच या चिक्स तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातील. तिसऱ्या नंबरची कोंबडी म्हणजे BV380. या कोंबड्यांचा बॉडी कलर हा ब्राऊन असतो. या कोंबड्या 140 ते 145 दिवसाचे जेव्हा असतात तेव्हा हे अंडे देण्यास सुरुवात करतात. या कोंबड्यांचा ॲव्हरेज बॉडी वेट हा 1500 ते 1650 ग्राम या दरम्यान असतो. या कोंबड्या एका वर्षाला 230 ते 290 अंड्यांपर्यंत देऊ शकतात. या कोंबड्यांचा अंड्यांचा रंग हा लाईट ब्राऊन असा असतो आणि ॲव्हरेज एग वेट हा 55 ते 60 ग्राम पर अंडा असा असतो. या कोंबड्यांचं मार्केटचं प्राईस जे चिक्स आपण जे पिल्ले घेऊ त्यांचं 40 ते 70 या दरम्यान सीझन टू सीझन तो डिपेंड करतो. चौथ्या नंबरची जी आपली कोंबडी आहे ती म्हणजे RIR. या कोंबडीचा बॉडी कलर हा रेडिश किंवा ब्राउनिश असा असतो. या कोंबड्या जेव्हा 130 ते 140 दिवसाचे असतात तेव्हा हे अंडे देण्यास सुरुवात करतात आणि यांचा ॲव्हरेज बॉडी वेट तेव्हा 1500 ते 1600 ग्राम असा असतो. या कोंबड्या एका वर्षाला 230 ते 300 अंड्यांपर्यंत देऊ शकतात. या कोंबड्यांचा अंड्यांचा जो कलर असतो हा ब्राऊन असा असतो आणि ॲव्हरेज वेट हा एक अंड्याचा हा 55 ते 60 ग्राम असा असतो. या कोंबड्यांचं जे चिकचं जे प्राईस असते ते 40 ते 70 रुपये पर चिक अशा रेटमध्ये तुम्हाला यांचे पिल्ले मिळून जातील. पाचव्या नंबरची जी कोंबडी आहे ती म्हणजे ब्लॅक ॲस्ट्रॉलॉग. या कोंबड्यांचा जो बॉडी कलर आहे हा ब्लॅक असा असतो. या कोंबड्यांचं एका वर्षाकाठी हे तुम्हाला 230 ते 250 अंड्यांपर्यंत ही जे ब्लॅक ॲस्ट्रॉलॉग कोंबडी आहे ती तुम्हाला देऊ शकते. हिचं ॲव्हरेज बॉडी वेट जेव्हा हे अंडे देण्यास सुरुवात करते तेव्हा 1500 ते 1750 ग्राम एवढा असतो. या कोंबड्यांचा अंड्यांचा कलरसुद्धा हा लाईट ब्राऊनच असतो. ॲव्हरेज एका अंड्याचं वेट हा 50 ते 60 ग्राम एवढा असतो. यांचं जे प्राईस आहे, जे पिल्ल्यांचं प्राईस आहे ते 40 ते 50 रुपये पर चिक्स तुम्हाला हे भेटून जातील मार्केटमध्ये. सहाव्या नंबरची जी कोंबडी आहे ती म्हणजे पॉलिमॉथ रॉक. या कोंबडीचा बॉडी कलर हा मल्टिपल कलरमध्ये अवेलेबल असतो. या कोंबड्या मल्टिपल कलरमध्ये हे अवेलेबल असतात. या कोंबड्या जेव्हा 126 ते 140 दिवसाच्या दरम्यान अंडे देण्यास सुरुवात करून देतात आणि तेव्हा यांचं बॉडी वेट ॲव्हरेज बॉडी वेट हा 1200 ते 1400 ग्राम असा असतो. या कोंबड्या एका वर्षाला 200 ते 250 अंड्यांपर्यंत देतात. या कोंबड्यांच्या जर अंड्यांच्या रंगाबद्दल आपण बोलू तर लाईट ब्राऊन अशा रंगांचे हे अंडे असतात आणि एका अंड्याचं वेट हा 40 ते 50 ग्राम याच्या दरम्यान असतो. जर प्राईसबद्दल बोलू तर 40 ते 50 रुपयात
तुम्हाला हा पॉलीमाथ रॉकचा जो पिल्लू आहे तो मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल. 7व्या नंबरवर आपल्याकडे जी कोंबडी आहे ती म्हणजे ग्रामप्रिया. या कोंबड्यांचा बॉडी कलर हा मल्टिपल कलरमध्ये या कोंबड्या अवेलेबल असतात आणि ह्या जेव्हा 140 ते 150 दिवसाच्या होतात तेव्हा हे अंडे देण्यास सुरुवात करून टाकतात. तेव्हा यांचा ॲव्हरेज बॉडी वेट हा 1400 ते 1450, 1470, 1500 ग्राम एवढा असतो आणि एका वर्षाला या कोंबड्या 180 ते 250 अंड्यांपर्यंत देऊ शकतात. ॲव्हरेज एग वेट, एका अंड्याचं वेट हा 45 ते 60 ग्राम एवढा असतो आणि या कोंबड्यांचं जे चिक्सचं प्राईस आहे, पिल्लांचं जे प्राईस आहे ते 40 ते 60 रुपयाच्या दरम्यान या कोंबड्या तुम्हाला इझिली मार्केटमध्ये, या कोंबड्यांचे पिल्लू इझिली तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल भेटून जातील. 8व्या नंबरवर जी आपली कोंबडी आहे ती म्हणजे मित्रांनो लोमन ब्राऊन. या कोंबडीचा बॉडी कलर हा ब्राऊन असा असतो आणि 130 ते 140 दिवसाच्या दरम्यान या कोंबड्या अंडे देण्यास सुरुवात करून टाकतात. तेव्हा यांचा ॲव्हरेज बॉडी वेट 1450 ते 1600 ग्राम एवढा असतो. एका वर्षाला या कोंबड्या 300 ते 350 अंड्यांपर्यंत देऊ शकतात. या कोंबड्यांचा अंड्यांचा कलर ब्राऊन असा असतो आणि एका अंड्याचा वेट हा 60 ते 65 ग्रामपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. 9व्या नंबरवर जी आपली कोंबडी आहे ती म्हणजे बफ ऑपरिंग्टन. हिचा बॉडी कलर हा गोल्डन किंवा येल्लो असा असतो आणि या कोंबड्या 140 ते 160 दिवसाच्या दरम्यान अंडे देण्यास सुरुवात करून टाकते. तेव्हा यांचा बॉडी वेट 1500 ते 1600 ग्राम एवढा असतो. एका वर्षाला या कोंबड्या 180 ते 220 अंड्यांपर्यंत देऊ शकतात. जे अंड्यांचा कलर असतो हा ब्राऊन असा असतो आणि ॲव्हरेज एका अंड्याचा वेट हा 55 ते 60 ग्राम पर एग असा असतो. मित्रांनो, 10व्या नंबरवर जी आपली कोंबडी आहे ती म्हणजे गोल्डन कोमिट. या कोंबडीचा हा बॉडी रंग हा गोल्डन कलरचा असतो. या कोंबडी गोल्डन कलरमध्ये अवेलेबल असतात आणि या कोंबड्या जेव्हा 120 ते 135 दिवसाच्या होतात तेव्हा हे अंडे देण्यास सुरुवात करतात. तेव्हा यांचं ॲव्हरेज बॉडी वेट हे 1500 ते 1600 ग्राम एवढं असते. एका वर्षाला या कोंबड्या 250 ते 300 अंडे एवढे देऊ शकतात आणि यांचा जो अंड्यांचा कलर हा लाईट ब्राऊन असा असतो. यांचं जे ॲव्हरेज एग वेट म्हणजे एका अंड्याचा वेट हा 55 ते 60 ग्राम असा असतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.